सामाजिक, कृषी, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक अध्यक्ष स्वर्गीय विश्वास रणसिंग उर्फ दादा यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी विनम्र अभिवादन। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रतिमेचं पूजन करावं। संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा रणसिंग, सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या समारंभाचं उद्घाटन करावं। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांचं स्वागत करायचं। खरं तर हा संस्थेच्या वतीनं दिला जाणारा पहिलाच विश्वास गौरव पुरस्कार हा आहे आणि हा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे। संस्थेच्या वतीनं शैक्षणिक क्षेत्रातील बहुमान योगदानाबद्दल विश्वास गौरव पुरस्कार देऊन सत्कार मूर्तींच्या कार्याचा व त्यांच्या योगदानाचा यथोचित सन्मान हा केला जातो आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण समोर यायचं। सर्व पत्रकार बंधू आपल्याला नम्र विनंती आहे आपण या ठिकाणी फोटोसाठी समोर यायचं आहे। आज आपल्या महाविद्यालयामध्ये स्वर्गीय विश्वासराव रणसिंग दादा यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये फोटो गॅलरीचं उद्घाटन हे मान्यवरांच्या हस्ते पार पडलेलं आहे। त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये स्मार्ट क्लासरूम याचंही उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। त्याचबरोबर रक्तदान शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी शिबिर, त्याचबरोबर वृक्ष वितरण समारंभ आणि विश्वास गौरव पुरस्कार 2024 वितरण असा भरगच्च कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं। इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानच्या वतीनं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या जयंती निमित्त आणि विश्वास गौरव पुरस्कार 2024 वितरण समारंभानिमित्त इथे उपस्थित झालेले सर्व सन्माननीय, यामध्ये इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती आनंदी काकी रणसिंग यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्रकाश बापू कदम, याचबरोबर विश्वस्त कुलदीप भैया हेगडे, माननीय शंकरराव रणसिंग, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले श्री विकास रणसिंग आणि माननीय रामबाबू रणसिंग, त्याचबरोबर खास आवर्जून आपल्या आमंत्रणाला मान देऊन
स्वर्गीय विश्वासराव रणसिंग आता दादांच्या धाकट्या भगिनी कमलात्या कृष्णराव घाटगे शिवडे उमरज येथून इथं उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्याबरोबर उर्मिलाताई माने याही तोडले येथून उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. याबरोबर मुसा काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगरचे सचिव श्री सतीश रकडे उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग भैया यांचे मी या कार्यक्रमात आवर्जून स्वागत करतो. विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर अंकुशराव आहेर सर यांचे मी आवर्जून स्वागत करतो. त्यानंतर माजी प्राध्यापक डॉक्टर अमित काजी सर, प्राध्यापक दयानंद मिसाळ सर, पहिले कार्यालयीन अधीक्षक सत्यवान बापू केदार सर, त्याचबरोबर त्यानंतर त्यांनी धुरा सांभाळले असे माननीय शिवाजीराव कदम सर, त्याचबरोबर माजी विद्यार्थी पालक स्टाफ महाविद्यालयाचे उपस्थित आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे तावशेनी मुसोबाचीवाडी येथे असणाऱ्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मुसोबावाडीचे मुख्याध्यापक माननीय भोम सर, त्याचबरोबर तावशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रेयशी मॅडम आहेत. त्यांचं सर्व स्टाफ आहे. या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विजय केसकर, उपप्राचार्य ज्ञानेश्वर मुळे, महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिकेतर कर्मचारी, त्याचबरोबर जे माजी प्राध्यापक महाविद्यालयात काम करून गेलेले आहेत असे ज्यांचे योगदान राहिलेले आहे, जगताप सर, खोळे मॅडम, सप्र मॅडम, एम.एस. काकडे महाविद्यालयातून आलेले माननीय प्राध्यापक रजनीकांत गायकवाड आणि आदेश काकडे यांचे मी स्वागत करतो. सर्व उपस्थित आजी माजी विद्यार्थी पालक हितचिंतक या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर सर्व पत्रकारांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती म्हणून आपल्या संस्थेनं जे महाविद्यालय 1984 पासून चालू केलेलं आहे त्यातलाच एक इथं सीए झालेली विद्यार्थिनी याच महाविद्यालयातून घडून गेलेली आहे, प्रज्योती बापूराव बोबडे यांचे मी स्वागत करतो. त्यांच्याबरोबर आलेले पालक आहेत त्यांचे मी स्वागत करतो. आणि आजचा हा जो काही समारंभ आहे विश्वास गौरव पुरस्कार, हा पहिला विश्वास गौरव पुरस्कार आहे. या प्रथम पुरस्काराचे मानकरी आमचे मित्र मुसा काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर देवीदास वायदंड सर, या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि अनावधानानं कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तरी सर्वांचं मी इथं मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे सचिव माननीय श्री वीरसिंह रणसिंग भैया यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेच्या वतीनं स्वागत आणि प्रास्ताविक करावं. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदी रणसिंग, आजचे सत्कार मूर्ती आणि ज्यांचं नेहमीच आपल्या महाविद्यालयाला मार्गदर्शन असतं मार्गदर्शन सर, संस्थेचे उपाध्यक्ष संस्थेचे सर्वच विश्वस्त, एम.एस. काकडे कॉलेजचे सचिव सतीश नावलकडे सर, त्यांच्याबरोबर आलेले सर्वच उपस्थित
सर्व मुसा काकडे महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, आवर्जून उपस्थित असणाऱ्या आमच्या आत्या, मला वाटतं 41 वर्षातल्या पहिल्यांदाच्या महाविद्यालयाला त्यांनी भेट दिली, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं महाविद्यालयाच्या वतीनं त्याचं मनापासून स्वागत करतो. आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी उर्मिला माने देशमुख, त्या शंकरराव रणसिंगचे आपले विश्वस्त आहेत, त्यांच्या सख्या भगिनी आहेत. या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर अंकुश आहेर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य विजय केसकर सर, उपप्राचार्य गुळिक सर, आमचे पत्रकार मित्र, नेहमीच आम्हाला संस्थेला असेल महाविद्यालयाला असेल नेहमीच एक चांगल्या पद्धतीचं प्रसिद्धी देण्याचं काम करणारे पत्रकार संघाचे अध्यक्ष निळकंठजी मोहिते, संतोष दैगुले, संभाजीराव बनवले, शहाजीराव भोसले, उदयसिंह देशमुख, काकाराम पवार, बाळासाहेब कवळे, कपिल कांबळे, दोन्ही हायस्कूलचा उपस्थित असलेला स्टाफ, सर्व उपस्थित, आपल्या महाविद्यालयात उपस्थित असलेला खरं तर सर 25 जुलै आम्ही गेले 37-38 वर्ष आम्ही साजरा करतोय, परंतु साजरा करत असताना कुठेतरी सामाजिक भान आपल्याला असलं पाहिजे आणि कुठेतरी समाजासाठी या संस्थेचा उपयोग झाला पाहिजे. याचा कैलासवासी विश्वासराव रणसिंग दादा असतील, अण्णासाहेब वेगळे असतील, आमचे उपाध्यक्ष हनुमंतराव मोरे असतील किंवा जगन्नाथ पुढे जे फाउंडर ट्रस्टी होते, या सगळ्यांनी एक संकल्पना त्या काळी 1979 साली या संस्थेची स्थापना झाली आणि 1984 साली सर या महाविद्यालयाची स्थापना झाली. सुरुवातीला 110 विद्यार्थी संख्या असणारे महाविद्यालय आज जवळपास 1200च्या आसपासची विद्यार्थी संख्या या ठिकाणी सर आपण 1200च्या आसपास, थोडासा कोविडचा काळ वगळला तर 1200च्या आसपासची विद्यार्थी संख्या आपल्या महाविद्यालयामध्ये प्राप्त केली. सुरुवातीला सर 8 साली कॉमर्स असणारे महाविद्यालय आज आपण 2014 मध्ये बीएससी त्या ठिकाणी चालू केलं, 2015 मध्ये एमकॉम वाणिज्य पदव्युत्तर आपण चालू केलं आणि सर आपल्या प्रयत्नातून आपल्या चांगल्या आपल्या दिलेल्या साथीमुळे ह्या वर्षी सर आपण बीएससी कॉम्प्युटर सायन्स असेल, एमए इकॉनॉमिक्स असेल आणि एमएससी एनालिटिकल केमिस्ट्री असेल हे अभ्यासक्रम आपण ह्या वर्षीपासून चालू करतो. खरं तर सर थोडंसं मी पाठीमागे जातो. आमचं मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील आमचं रणसिंगवाडी हे मूळ गाव खटाव तालुक्यात आहे, परंतु आमचे मला वाटते आमच्या बरोबर आहे पंजोबा या ठिकाणी आले आणि आमच्या आजोबांचा जन्म 1901 साली आणि साखर या ठिकाणी झाला आणि तिथून पुढे हा आमचा प्रवास सगळा त्या ठिकाणी चालू झाला. मग राजकीय क्षेत्र असेल, कैलासवासी विश्वासराव दादा रणसिंग यांनी जवळपास जे काँग्रेस पक्षाचं चिन्ह आहे हाताचा पंजा ते 1978 साली पहिली निवडणूक विधानसभेची ती हाताच्या पंजा या चिन्हावर लढवली गेली आणि पहिली हाताच्या पंजावर निवडणूक लढवणारा हे सर रणसिंग आहे. आणि त्यानंतरचा प्रवास मग 79 ला जिल्हा परिषद असेल, तिथून जो प्रवास चालू झाला, उपसभापती पदाचा काळ असेल, गोलकांड बँकेचं चेअरमन पद असेल, पंचायत समितीचा सभापती पदाचा काळ असेल, जिल्हा परिषद सदस्य पदाचा काळ असेल, जवळपास 20 ते 25 वर्ष हे रणसिंग कुटुंब राजकारण समाजकारण करत आज या पातळीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि आजही तो असा आणि वारसा घेऊन आमची सगळीच पिढी, मग कुलदीप हेगडे असतील किंवा आमचे सगळेच बंधू विकास रणसिंग असतील, रामभाऊ रणसिंग असतील किंवा आपले ट्रस्टी शंकरराव रणसिंग असतील, त्यांनी हा अव्याहतपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न आमच्या कुटुंबाकडून या ठिकाणी चालू आहे. तर खरं पाहायला गेलं तर 25 जुलै हा दिवस आम्ही एक वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मी फार लहान होतो त्यावेळेस मी यायचो, जुन्या ठिकाणी महाविद्यालय असायचं, साधनं कमी होती, ब्लड बँक्स कमी होत्या, परंतु त्याही काळामध्ये 1-2 अपवाद वगैरे, मला वाटते कोविडचा अपवाद वगैरे 2 वर्षाचा, तर अखंडपणे आपलं सामाजिक काम चालू आहे. दुसरी गोष्ट सर आपले माध्यमिक विद्यालय जे आहे त्याही ठिकाणी आपण आजही मला वाटतं तिकडचा स्टाफ आपल्या इथं आलेला आहे
आज सकाळी सुद्धा त्यांनी काल काही स्पर्धा त्यामध्ये घेतल्या आणि आजही सकाळी काही स्पर्धा घेऊन त्यांनी 10:30 वाजता तिथून ते इथं निघाले आणि ते सगळे आज या ठिकाणी आपल्या इथं उपस्थित आहेत. खरं तर ते शालेय महाविद्यालय आपण साक्षीदार आहात बऱ्याचशा गोष्टींची. खरं तर बारामती आणि इंदापूर शिवाय पूर्वी महाविद्यालय नव्हतं. मला वाटतं बीपीचं सुद्धा आर्ट्स कॉमर्स सायन्स 1990 ला निघालं, 92 ला निघालं आणि हे महाविद्यालय जवळपास 84 ला निघालं. 41 वर्ष या महाविद्यालयाला झाली आणि या भागातल्या खरी गरज ही मुलींची होती. मुली त्या काळी 11वी 12वी पर्यंत शिक्षण व्हायचं आणि त्यांना तिथून पुढे लग्न करून दिलं जायचं. त्याच्यामुळे बराचसा त्यांचा म्हणजे हे महाविद्यालय चालू होण्यापूर्वी सुद्धा असंख्य ग्रामीण भागातल्या मुली त्या ठिकाणी 12वी पर्यंत 10वी पर्यंत शिक्षण घेऊन तिथून पुढे लग्न झालं. काही जण हे महाविद्यालय झाल्यानंतर सुद्धा लग्न झाल्यानंतर सुद्धा ह्या भागातल्या मुलींनी इथं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तर पहिलं वर्ष आमचं जर आपण हे केलं तर विश्वास गौरव पुरस्कार आपण चालू करायचा का करायचा, केला पाहिजे का. तर खरंच सर ही जी जुनी लोक होती सगळीच, आज आमचा आणि काकडे कुटुंबाचं सर मला आठवत आहे मी 1990 साली मी लहान होतो आणि मला वाटतं संभाजीराव काकडेला लागतील ते खासदार होते जनता दलातून आणि उपपंतप्रधान देवीलाल होते. आपल्याच महाविद्यालयाच्या प्रांगणात ती सभा त्यावेळेस झाली होती. त्यावेळेस रणसिंग कुटुंब आणि काकडे कुटुंब हे जवळपास 30-40-50 वर्षापासून त्यांचे ऋणानुबंध आहेत. आपले देखील सर काम फार मोठे. 3-4 वर्षापासून मी आपला सहवास आपला आहे, परंतु आपण लेखन असेल, आपण दिलेले शैक्षणिक क्षेत्राला योगदान असेल, त्यामुळे पहिला पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात आपण सर्वच पुरस्कार टप्प्याटप्प्याने सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, तर सगळेच पुरस्कार आपण देण्याचा या ठिकाणी निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. मी सुरुवातीला सर महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो, आपलं स्वागत करतो. दुसरे सर निर्वांगी सारखं एक छोटस गाव आहे. आमचा राजकीय प्रवास पाण्याचे आंदोलन असतील किंवा कुठलेही राजकीय केंद्र जर रणसिंग कुटुंबात कुठलं असेल तर 1989 साली बैलगाडी रास्ता रोका असतात. निर्वांगी हे आमचं सेंटर होतं आणि कुठल्याही पाण्याच्या आंदोलनाची सुरुवात ही आमच्या निर्वांगी मधून होत होती. त्याच गावातील प्रज्योती बोबडे ही आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थी, ती पण सीए ची परीक्षा पास झाली. त्याबद्दल मनापासून स्वागत करतो. तुम्ही सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. एकूणच इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठान याची स्थापना 1979 मध्ये झाली. 1984 मध्ये महाविद्यालय सुरू करण्यात आलं. सुरुवातीला कला आणि वाणिज्य या 2 शाखा होत्या आणि सुरुवातीचे जे काही अनुभव आणि सुरुवातीपासून जी काही वाटचाल पाहिलेली आहे, इथं आपले सत्यवान बापू केदार इथे उपस्थित आहेत, माननीय शिवाजीराव कदम इथे उपस्थित आहेत, बरीच मंडळी आहे ज्या परिस्थितीत हे सुरू झालेलं होतं. परंतु आता निश्चितपणे एक वेगळ्या उंचीवरती सामाजिक, कृषी, पर्यावरण, कला, क्रीडा, साहित्य, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठीची सोय होणं हा एक सत्यशोधिकी वारसा या महाविद्यालयानं या संस्थेनं जपलेला आहे. सातारा म्हटलं, भैयांनी साताऱ्याचा उल्लेख केला. सातारा म्हटलं की फार मोठी मोठी माणसं लगेच डोळ्यासमोर येतात. कर्मवीर अण्णा, त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील, त्याचबरोबर टी.टी. बापूलाल आणि नाना नाईकवाडी आणि त्याचबरोबर इतर मान्यवर डोळ्यासमोरून सहज जातात. यानंतर संस्थेच्या वतीनं सर्व म्हणजे इथं मान्यवरांचे सत्कार हे इथं होतील. मान्यवरांचे सत्कार संस्थेचे सचिव सन्माननीय वीरसिंह रणसिंग भैया यांनी करावेत.
संस्थेचे अध्यक्षा माननीय श्रीमती आनंदी काकी रणसिंग यांचा सत्कार माननीय भैया यांनी करावा. टाळ्यांच्या गजरात सत्कार झाला पाहिजे. संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्रकाश बापू कदम यांचा सत्कार माननीय भैयांनी करावा. संस्थेचे विश्वस्त प्रदीप अधिकडे यांचाही सत्कार इथे संपन्न होतोय. संस्थेचे विश्वस्त माननीय शंकरराव रणसिंग यांचा इथं सत्कार होतोय. त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. माननीय विकासशील रणसिंग इथे उपस्थित आहेत. त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर इथे उपस्थित माननीय रामभाऊ रणसिंग आहेत. त्यांचाही सत्कार इथं पुष्पगुच्छ देऊन करावा. मोसा काकडे महाविद्यालयाचे सचिव श्री सतीश धकडे यांचा सत्कार सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन करावा. शाल, सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार होतो. धन्यवाद. यानंतर आपल्या विनंतीला मान देऊन 41 वर्षानंतरची उपस्थिती माननीय कमलताई कृष्णराव ढिगळे या आता इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन भैयांना विनंती की त्यांनी संस्थेचे प्रतिनिधी होण्याचा त्याचबरोबर माननीय उर्मिलाताई माने देशमुख तोंडले इथे उपस्थित आपल्यासाठी आलेले आहेत. त्यांचाही सत्कार भैयांनी सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन करावा अशी विनंती करतो. यानंतर संस्थेच्या सचिव गडेराव साहेब यांना विनंती आहे की आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर अंकुश साहेब यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर माजी प्राध्यापक डॉक्टर हमीद काजी सर यांचा सत्कार करावा. हिंदी विभागाचे प्रमुख राहिलेले माजी प्राध्यापक मिसाळ सर यांचा इथं गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सत्यवान बापू केदार नंतर सत्यवान बापू केदार यांचा इथं सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे माजी ऑफिस सुपरिटेंडंट अर्थात कार्यालयीन अधीक्षक माननीय शिवाजीराव कदम यांचा सत्कार यांनी करावा. सर्व मान्यवरांना इथं विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विजय केसकर सरांना विनंती आहे त्यांनी संस्थेचे सचिव सन्माननीय वेची रणसिंग यांचा सत्कार करावा, स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर आपल्या संस्थेच्या व महाविद्यालयाच्या सर्व उपक्रमांना प्रसिद्धी त्याचबरोबर उपक्रमांची दखल घेण्याचं काम करणारे तसेच महाविद्यालय व संस्थेवर प्रेम करणारे सर्व पत्रकार बंधू यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या सत्काराचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प. या ठिकाणी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विजय केसकर सर यांना मी अशी विनंती करतो की
की आपण पत्रकार बंधूंचा या ठिकाणी सन्मान करावा. पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यावं. यामध्ये सर्वप्रथम सन्माननीय नीलकंठ मोहिते, अध्यक्ष इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ यांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचे या ठिकाणी कौतुक करायचं. यानंतर सन्माननीय श्री संतोष धमिनुलेकर, दैनिक पुण्यनगरी यांना या ठिकाणी विनंती आहे आपण समोर यायचंय. सरांना विनंती आहे आपण या ठिकाणी सरांचा सन्मान करायचा आहे. यानंतर सन्माननीय श्री संभाजी रनवडेकर, महाशाही न्यूज, रनवडेकरांना विनंती आहे आपण या ठिकाणी समोर यायचंय आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर सन्माननीय श्री शहाजीराजे भोसले, शिवकल्याण न्यूज यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि लोकमतचे पत्रकार सन्माननीय उदयसिंह देशमुख यांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर सन्माननीय तात्याराम पवार सर, दैनिक वाळवा क्रांती यांना विनंती आहे आपण समोर येऊन सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य प्राध्यापक गुरुजी सरांना विनंती आहे आपण पुढील सन्मानाचं विवरण या ठिकाणी करायचं. यामध्ये सन्माननीय श्री बाळासाहेब कळवे, रॉयल न्यूज आणि त्याचबरोबर लोकमतचे या ठिकाणी पत्रकार यांचाही सन्मान होतोय. त्यानंतर आपल्याच महाविद्यालयामध्ये या ठिकाणी मराठी विभागामध्ये काम करणारे सहाय्यक प्राध्यापक कपिल कांबळे सर हे दैनिक बाळापूरचे या ठिकाणी पत्रकार आहेत. सरांचाही महाविद्यालयाचे उपप्राचार्यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. सर्व पत्रकार बंधूंचं संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे मसोबावाडीचे विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय भूम सर यांचा सत्कार माननीय उपप्राचार्य यांनी करावा. पावशी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचा सत्कार माननीय केसकर सरांनी करावा. धन्यवाद. माजी मुख्याध्यापक वनवेसर, माजी मुख्याध्यापक वनवेसर ठीक आहे. यानंतर आपण त्यानंतर प्राध्यापक रजनीकांत गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. केसकर सरांनी त्यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर आदेश काकडे, दत्तात्रय जगताप सर यांचाही सत्कार डॉक्टर केसकर सरांनी करावा. माननीय प्राचार्य वायदंडे सरांना साथ देत हे तिघही इथपर्यंत आपल्या इथपर्यंत आले, त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आणि यानंतर आपण सत्काराकडे वळूया. यामध्ये आपल्याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी जी सीए झाली आहे त्यांचा आदेश काकडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. आपल्या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी
प्रज्योती बापूराव बोबडे, राहणार निर्मांगी, ग्रामीण भागातून जाऊन सीए सारखी अत्यंत विविध स्वरूपाच्या अवघड परीक्षा पास होऊन अत्यंत कष्टानं सीए झालेले आहेत. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद शाळा निर्मांगी येथे झालंय. 5वी ते 7वी पद्मभूषण विद्यालय निर्मांगी. त्यानंतर 8वी ते 10वी NES हायस्कूल निमसागर. 11वी 12वी वर्धमान विद्यालय वालचंद नगर. त्यानंतर B.Com 2021 साली विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंद नगर. हे सगळं करत असताना त्यांनी सीए फाउंडेशनचा कोर्स केला. सीए इंटर्न केलं 2020 मध्ये. आर्टिकल शीट केली त्यांनी डिसेंबर 2020 ते 2023. आणि त्यानंतर सीए ची फायनल एक्झाम त्यांनी दिली. फर्स्ट अटेम्प्ट त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये दिला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र त्यांनी हे यश संपादन केलं मे 2024 मध्ये. त्यानंतर हार्दिक अभिनंदन. आमच्या महाविद्यालयाची ही पुणे विद्यार्थीने जिने आपल्या कष्टानं आणि चिकाटीच्या जोरावर सीए सारखी अतिशय अवघड परीक्षा ही तिने उत्तीर्ण केलेली आहे. अशी कुमारी प्रज्योती बोबडे या विद्यार्थिनीला सन्मान करण्यासाठी आपल्या संस्थेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, सचिव त्याबरोबरचे सर्व विश्वस्त यांना विनंती करतो की आपण तिच्या यशाचं कौतुक करावं. कुमारी प्रज्योती बोबडेला विनंती आहे तू समोर यायचंय आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तिचा या ठिकाणी सन्मान होतोय. शॉल त्याचबरोबर बुके आणि सन्मान चिन्ह. प्रज्योतीच्या आईलाही विनंती आहे की आपण समोर यायचंय आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. आपल्या सर्वांच्या अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपल्या महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी जे काही माजी विद्यार्थी आहेत अतिशय चांगल्या पदावरती ते काम करतायत. अतिशय यशस्वी आयुष्य ते जगतायत आणि हीच त्या महाविद्यालयाने संस्थेचं मोठं योगदान ते या ग्रामीण भागामध्ये राहिलेलं आहे. धन्यवाद. यानंतर कुमारी प्रज्योती बोबडे हिला विनंती आहे की तू थोडक्यामध्ये तुझं मनोगत व्यक्त करावं. कुमारी प्रज्योती बोबडे. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि टीचर स्टाफ, सगळ्यात आधी मी सगळ्यांचे आभार मानते की मला इथं बोलवलं आणि एवढा मोठा मान दिला, सत्कार केला त्याबद्दल. खरं तर मला कॉमर्स फॅकल्टी शिक्षक पण म्हणणार नाही की होती कॉलेजमध्ये, कारण मी रेग्युलर स्टुडंट होते आणि आली तरी लास्ट बेंचवर बसायचे. सो ओळखण्यात पण नाही मला टीचर्सला. ॲक्च्युली 1 एप्रिल 2022 मध्ये माझ्या वडिलांचा हार्ट अटॅकने निधन झालं. तर मी सीए सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण विद्यालयाचे प्राचार्य कांबळे सर यांना मी भेटले होते त्या काळात. तर त्यांनी खूप मोटिवेट केलं की इंटरमिजिएट फाउंडेशन फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर केले तुम्ही आणि सगळं व्यवस्थित झाले, तर फक्त फायनल राहिले, खर्च नको जाऊ. आणि त्यानंतर मग मी पुन्हा डिसाईड केलं की नाही करायचा अभ्यास. आणि ॲक्च्युली फायनान्शियल कंडिशन खूप वाईट होती थोडं, कारण पप्पाच नव्हते. तर माझी मम्मी तिने खूप सपोर्ट केला. आमच्या किराणा शॉप आहे छोटंसं निर्वाणीमध्ये, तर त्याच्यावरच माझं खूप शिक्षण झालं सीए फायनलचं. आणि नोव्हेंबर 23 मध्ये ॲक्च्युली थोडं मार्क्ससाठी राहिलं होतं माझं. रिझल्ट पण टफ होता, त्यामुळे 6% रिझल्ट लागला ऑल इंडिया. नोव्हेंबर 23 मध्ये माझं नाही झालं क्लिअर. त्यानंतर मे 23 मध्ये पुन्हा ट्राय केलं आणि सक्सेसफुल झाले. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं खरंच खूप आभार मानते. संधी दिली, माझा सत्कार केला आणि एकच थांबतो. धन्यवाद. अत्यंत थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलंय.
यानंतर प्रथम विश्वास गौरव पुरस्कार 2024 हा पुरस्कार या पुरस्कारानं ज्यांना सन्मानित केलं जात आहे ते आहेत प्राचार्य डॉक्टर देवीदास भीमराव पायदंडे आणि त्यांचा विषय इतिहास. मी त्यांची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो. ओळख खूप मोठी आहे पण त्यांची थोडक्यात ओळख करून देण्याचा माझा प्रयत्न असेल. पायदंडे सर हे प्राध्यापक आहेत आणि प्राचार्य म्हणून मुकुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात ते सगळी धुरा सांभाळत आहेत. ते मोसा काकडे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत. ते मान्यताप्राप्त त्यांनी PhD केलेली आहे. त्यानंतर ते स्टाफ ओव्हर टाइम अकाउंट समितीचे पुणे विद्यापीठातील अध्यक्ष आहेत. परीक्षा व मूल्यमापन समिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे ते सदस्य आहेत. प्रशासकीय सुधारणा समिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याचे ते सदस्य आहेत. मध्यंतरी जे काही G20 झालं त्याच्या नियोजनात संयोजन समितीचे सदस्य होते. मेरी माटी मेरा गाव अभियान जे मोठ्या प्रमाणावरती यशस्वीरित्या राबवलं गेलं त्याचे ते सदस्य होते. त्यानंतर विद्यापीठ नामनिर्देशित सदस्य नियामक मंडळ पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय. तक्रार निवारण समिती जी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तक्रार निवारण समिती आहे त्याचे ते सदस्य आहेत. इतिहास अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्र शासनाने जी ग्रंथ निवड समिती स्थापन केलेली आहे त्याचे ते सदस्य आहेत. त्याचबरोबर API समिती जी प्राध्यापकांचा API किंवा जो काही स्कोर आहे गुणवत्ता स्कोर जे चेक करते त्याचे ते तज्ञ विद्यापीठात आहेत. आविष्कार संशोधन स्पर्धा जे UGC महाराष्ट्र शासन केंद्र शासन आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेत हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स मध्ये शिकणे शिकवणे त्याचबरोबर रिसर्च एक्सटेन्शन आणि ज्या काही करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये संशोधन हा एक महत्त्वाचा घटक. आविष्कार संशोधन स्पर्धा ज्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत घेतल्या जातात त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना या समितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यानंतर व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याचे ते सदस्य आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे ते सदस्य आहेत. त्याचबरोबर अकॅडमिक कॅलेंडर समिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जी आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. अशा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांच्या विविध समित्या त्याचे प्रमुख व त्यांनी भूषवलेला आहे. संशोधनाचा मुद्दा आलाय. त्यांचं संशोधन आणि PhD ज्या अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्र निर्मितीमध्ये ज्या शाहिरांनी महाराष्ट्र निर्मितीमध्ये मोठे योगदान दिलेलं आहे यामध्ये जग बदल घालून घाव सांगून मज गेले भीमराव असे म्हणणारे अण्णाभाऊ साठे. त्याचबरोबर ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावरती तरलेली नसून ती श्रमिकांच्या दलितांच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावरती तरलेली आहे असं तत्वज्ञान सांगणारे अण्णाभाऊ साठे. आणि त्यांच्याबरोबर असणारे शाहीर अमर शेख जे सिंहगर्जना ठोक शाहिरा दारू लाख बिंदू असे म्हणणारे शाहीर अमर शेख. त्याचबरोबर धरतीचे आम्ही लेकर भाग्यवान धरतीचे आम्ही लेकर म्हणणारे धना गव्हाणकर. आता त्यांच्या शाहिरीने महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अत्यंत दुमदुमून सोडलेली होती आणि सर इतिहासाचे प्राध्यापक आहेत. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. जी काही स्वातंत्र्याची पार्श्वभूमी होती त्यानंतर जर कोणता महत्वाचा लढा झाला असेल तर तो भाषिक अनुषंगाने जे काही राज्य स्थापन झाले आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेची जी काही भूमिका होती
आणि त्यासाठीचा जो काही लढा होता त्यासाठीचे म्हणून जे काही 106 हुतात्मे त्यासाठी गेले. मुंबईसह कारवार, बेळगाव, निपाणीसह असा संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही भूमिका ज्या काळात मांडली आणि या सगळ्या चळवळीची ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशी पार्श्वभूमी लक्षात घेऊन या शाहिरांचं योगदान त्यांनी त्यांच्या प्रबंधातून मांडलेलं आहे आणि त्यांच्या प्रबंधाचं जे काही नाव होतं ते नाव संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहिरांचे योगदान. आणि विशेष संदर्भ म्हणून अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर दना गवाणकर यांचे त्यांनी विशेष संदर्भ घेतलेले होते. त्यांनी केवळ पीएचडी केले असं नव्हे तर केंद्रामध्ये असणाऱ्या आपल्या युजीसीच्या अंतर्गत काही मायनर रिसर्च प्रोजेक्ट्स ज्याला म्हणतो आपण तर तेही त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्याअंतर्गत पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक मंदिरांचा अभ्यास आणि दुसरा त्यांचा मायनर रिसर्च प्रोजेक्ट होता तो होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील स्त्रियांचे योगदान आणि महिलांचे जे काही योगदान आहे ते त्यांनी त्यांच्या मायनर रिसर्च प्रोजेक्ट मधून पुढे आणलेलं आहे. केवळ मायनर रिसर्च प्रोजेक्ट त्यांनी केले असं नव्हे तर विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही शोध निबंध प्रकाशन असेल, शोध निबंध सादरीकरण असेल, तज्ञ आणि मार्गदर्शक व्यक्ती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय इतिहास संशोधन परिषदा असतील आणि चर्चासत्रांमध्ये 37 शोध निबंधांचं त्यांनी प्रकाशन केलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन परिषदा आणि चर्चासत्रात शोध निबंधांचे वाचन आणि तज्ञ मार्गदर्शक म्हणून, अतिथी व्याख्याते म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. युजीसी नवी दिल्लीच्या द्वारे 100% अनुदानित बँक ऑफ थायलंड येथील आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत उपस्थित राहून शोध निबंधाचं त्यांनी वाचन केलेलं आहे. त्यांचा हा लिहिता आहे. सातत्यामध्ये लिखाण करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी केवळ व्याख्यान नव्हे तर लिखाणाच्या माध्यमातून आपली भूमिका, आपले वैचारिक लेख, ऐतिहासिक याच्यात ते मांडत असतात आणि यामध्ये त्यांची काही ग्रंथ प्रकाशनं झालेली आहेत. ही ग्रंथ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहिरांचे योगदान 2016 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील स्त्रियांचे योगदान हे 2017 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. 19व्या शतकातील महाराष्ट्र हा त्यांचा ग्रंथ 2017 मध्ये प्रकाशित झालाय. दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग हे 2023 मध्ये प्रकाशित झालाय. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि अण्णाभाऊ 2024 मध्ये प्रकाशित झालेला आहे. मराठ्यांचा सामाजिक आणि आर्थिक इतिहास हे पुस्तक त्यांचं हा ग्रंथ 2024 मध्ये आलेला आहे. म्हणजे त्यांच्या नावावरती 6 ग्रंथ आहेत आणि यामध्ये आपल्याला लक्षात येईल 19व्या शतकापासूनचा जो काही महाराष्ट्र आहे, देश आहे, तेव्हापासूनचा विचार करताना स्वातंत्र्याच्या कालावधीत, स्वातंत्र्यानंतर आणि जागतिकीकरणानंतर हे सगळे याच्यामध्ये त्यांनी प्रकाशन केलेलं आहे. त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. बेस्ट टीचर अवॉर्ड, बेस्ट रिसर्चर अवॉर्ड, बाबू जगजीवनराव राष्ट्रीय सन्मान पदक, बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड माननीय राज्यपालांच्या हस्ते त्यांना मिळालेला आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना 2020 मध्ये हे अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांना बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड 2023 मध्ये मिळालेले जागोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीनं हा सन्मान त्यांचा केलेला आहे. बेस्ट मेरिटोरियस टीचर अवॉर्ड 2023 महात्मा फुले इतिहास अकादमीच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर लोकनेते राजाराम बापू पाटील ललित कला विशेष सन्मान राष्ट्रीय पुरस्कार 2024 हाही त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि अशा प्रकारे त्यांचं शैक्षणिक क्षेत्राबरोबरच राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि हा माणूस शेती मातीशी नाळ राखणारा माणूस आहे. त्यांनी शेतीशी नाळ सातत्याने ठेवलेली आहे. मैत्री पाहणारा हा माणूस आहे. मैत्री जपणारा हा माणूस आहे. सातत्याने सहकार्य करणं ही त्यांची भूमिका राहिलेली आहे. यामध्ये अनेक म्हणजे आम्ही तर एसएससीपीला बोर्ड कोर्स मध्ये होतो, अनेक कोर्सेस त्यांनी केलेले आहेत. तरी त्यांची अल्पशी ओळख आहे. यानंतर मी आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य
प्राध्यापक ज्ञानेश्वर गुळे यांना विनंती करतो की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं. सर्वांना नमस्कार. तमसोमा इंदापूर तालुका ग्रामीण विकास प्रतिष्ठान विश्वास गौरव पुरस्कार मानव या ठिकाणी वाचन करत आहे. प्राचार्य डॉक्टर देवीदास भीमराव पायदंगे, मोहनराव साहेबराव ठाकरे महाविद्यालय, सोमेश्वर नगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे तथा सदस्य व्यवस्थापन परिषद व अधिसभा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. महोदय, शिस्त, परिश्रम, गुणवत्तेचा ध्यास, विद्यार्थी हिताची चळवळ आपल्या ठाई असाधारण आहे. आपला ध्येयवाद घेऊन आपणास विश्वास गौरव पुरस्कार 2024 प्रदान करताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे. आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत इथपर्यंत पोहोचलेले आहात. माळशिरस तालुक्यातील छोट्याशा खेडेगावात आपला जन्म झाला. शैक्षणिक पार्श्वभूमीचा अभाव असताना आपण जिद्द, चिकाटी, धाडस आणि कामातील सातत्य या आपल्या गुणांमुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वीपणे आपले शिक्षण पूर्ण केले. मोहनराव साहेबराव ठाकरे महाविद्यालय सन 2004 मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू होऊन आज आपण तेथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहात. आजपर्यंत विद्यापीठातील अनेक महत्त्वाच्या समित्यांवर आपण काम केलेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवड समितीचे सदस्य म्हणून शासनाने आपली नियुक्ती केली. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड समिती तसेच इतिहास अभ्यास मंडळाचे आपण सदस्य आहात. आंतरराष्ट्रीय G20 परिषद संयोजन समितीचेही आपण सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मवीर भाऊराव पाटील कामवा शिका योजना अध्यक्षपदाचे कार्य आपण यशस्वीपणे सांभाळले आहे. विद्यापीठाच्या सिनेट व व्यवस्थापन परिषदेचे आपण सन्माननीय सदस्य आहात. एक प्राचार्य म्हणून कार्य करीत असताना आपण महाविद्यालय तसेच विद्यापीठ पातळीवर आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटविला आहे. विविध चर्चासत्रातील सहभाग, विषयाशी निगडीत साहित्य निर्मिती, लेखन, तज्ञ मार्गदर्शक म्हणून आपण दिलेले योगदान हे सर्व पाहिले की एक अध्यापक म्हणून आपली तळमळ सिद्ध होते. आपल्या कार्याची दखल घेऊन आपणास विविध संस्थांनी मानाचे पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. या आदर्श व प्रेरणादायी धडपडीच्या बळावरच आज आपण या सन्मानाचे धनी ठरलेले आहात. आपल्या कार्य आणि कर्तृत्वाला आमचा सलाम. आपली वाटचाल ही शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणारी आहे. आपल्या हातून सातत्याने राष्ट्रसेवा व्हावी ही सदिच्छा. विश्वास गौरव पुरस्कार 2024 पुरस्काराच्या निमित्ताने आपले पुन्हा एकदा अभिनंदन. आपले श्रीमती आनंदी काकीना विष्णू अध्यक्ष, श्री प्रकाश बापू कदम उपाध्यक्ष, वीरसिंह गणशी सचिव व सर्व विश्वस्त मंडळ, इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठान दिनांक 25 जुलै 2024 स्थळ करणे. या ठिकाणी मला या ऐतिहासिक कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक पुरस्काराचे पहिले मानकरी हे इतिहासाचे आहेत आणि वाचन करणारा सुद्धा इतिहासाचाच आहे. त्याचबरोबर ते माळशिरस तालुक्याचे आहेत. मीही माळशिरस तालुक्याचाच आहे.
उपप्राचार्य सुद्धा माळशिरस तालुक्याचेच आहेत. सर्व खेडेगावात जन्माला आले, परंतु सर आपण या ठिकाणी जमलात आलात, सर्वजण या ठिकाणी आले आणि मला वाचण्याची या ठिकाणी संधी दिली. हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे आणि याच्यात आपण साक्षीदार आहात. धन्यवाद. खरं तर शून्यातून विश्व निर्माण करणारे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर वायदंडे सर आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करणं खरं तर आमचं भाग्य आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत या ठिकाणी आपण विश्वास गौरव पुरस्कार 2024 या ठिकाणी आपण प्रदान करीत आहोत. संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातोय. याकरिता मी संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती आनंदी विश्वासराव रणसिंग, उपाध्यक्ष माननीय श्री प्रकाश बाबू कदम, सचिव माननीय श्री वीरसिंह रणसिंगय्या, विश्वस्त माननीय कुलदीपजी हेगडे, त्याचबरोबर माननीय श्री शंकरराव रणसिंग यांना विनंती करतो की आपण सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. या सत्काराचं या ठिकाणी शॉल, मानपत्र, सन्मान चिन्ह, बुके आणि रोख 10,000 रुपये सन्माननीय प्राचार्यांचा सन्मान होतो. कायमच्या गजरामध्ये आपण सरांचं अभिनंदन करायचं, कौतुक करायचं. या ठिकाणी संस्थेच्या वतीनं सरांचा सन्मान संपन्न होतोय. शॉल, मानपत्र, सन्मान चिन्ह, बुके, रोख 10,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सरांनी या ठिकाणी पुरस्काराचा स्वीकार केलेला आहे. सरांचं या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सरांच्या पुढील वाटचालीसाठी मी आमच्या संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सरांनी खरं आमच्या प्राध्यापकांच्या संघटनेनेही प्रचंड काम केलेलं आहे आणि सरांचं मार्गदर्शन ते आम्हाला नेहमी लाभत असतं. धन्यवाद सर. आजचे विश्वास गौरव पुरस्काराचे सत्कार मंत्री प्राचार्य डॉक्टर वायदंडे सर यांना विनंती की आपण आपलं मनोगत व्यक्त करावे. इंदापूर तालुका ग्रामीण विकास परिषदेचे विश्वासराव रणसिंग यांच्या वतीनं या विश्वास गौरव पुरस्काराच्या वितरण समारंभाच्या निमित्तानं संस्थेच्या माननीय अध्यक्ष आवाज येतात, त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष कदम साहेब, त्याचबरोबर संस्थेचे सचिव, माझे मार्गदर्शक आदरणीय या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या माननीय अर्थसाहेब यांच्याबरोबर उपस्थित असणाऱ्या मान्य मॅडम, उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी, माझ्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सचिव माननीय लकडे सर, उपस्थित सर्व उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खरं तर सगळेच माझे मित्र आहेत आणि मी खरं तर भारावून गेलो की दादांच्या नावानं आपण हा पुरस्कार सुरू केला आहे आणि तो पहिला पुरस्कार मला त्याच्या नावात ही घटना माझ्या एकूणच आयुष्यातली, माझ्या कामाचं केलेलं, माझ्याच कुटुंबाने केलेलं कौतुक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला अनेक पुरस्कार मिळाले आणि भविष्यात मिळतील, त्याही पेक्षा या पुरस्काराला माझ्या लाईफमध्ये विशेष स्थान आहे असं कौतुक करतो. आणि आपण हा पुरस्कार मला दिला, माझी निवड केली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. खरं तर मी नेहमी असं म्हणतो
की आपण कुठं आहे त्यापेक्षा आपला प्रवास कुठून सुरू झाला याचं भान समाजातल्या प्रत्येक घटकांनी राखलं पाहिजे. म्हणून मी ज्या संस्थेत काम करतो, मुकुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, त्या संस्थेचे अध्यक्ष माननीय सतीश भैया आणि सर्व व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचं पण मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला कामात. माझ्या मुख्य भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी नेहमी एक भूमिका घेऊन काम करतो. विद्यार्थी चळवळीत मी काम केलं, शिक्षक चळवळीत मी काम केलं आणि अलीकडे मी विद्यापीठ लेवलला प्राचार्यांचं नेतृत्व करतो. पण हे करत असताना मी एक गोष्ट सातत्यानं म्हणत आलो की नोकरी ही आपली भाकरी आहे आणि भाकरी आपल्याला कोण देतं? कोण देतं? भाकरी संस्था. नोकरी आपली भाकरी आहे आणि ती भाकरी देणारी संस्था ही आपली आई आहे. मी 23 वर्ष काम करतो आणि जिथं म्हणून काम करतो ते काम अत्यंत प्रामाणिक असतं, नम्रतेचं असतं, विश्वासाचं असतं. म्हणून दादांचं नाव माझ्या त्या पुरस्कारामध्ये समाविष्ट आहे. ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची तर आहेच, पण गर्वाची. मित्रांनो, आपण सगळेच काम करत असतो. आज या महाविद्यालयाला 41 वर्ष पूर्ण झाले आणि 41 वर्षाचा हा प्रवास आहे. या दादांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा थोडासा ढोळा मी घेत होतो आणि लक्षात आलं की ज्या काळामध्ये माणसं दुसऱ्याचा विचार करत नव्हती, स्वतःचा विचार करत. 40 वर्षापूर्वी गोष्ट आहे. अशी काही घराणे होती महाराष्ट्रात की ज्या घराण्यांच्या जीवावरती, कामावरती, कष्टावरती आधुनिक महाराष्ट्र उभा आहे. त्यातलं रणसिंग नावाचे घराणं. तुम्ही कल्पना करा, तेव्हा माणसं साखर कारखाना काढायचे, गिरण्या काढायचे, दुसरी काढायचे. त्या काळात त्याचे दादांनी संस्था उभी, त्यातलं हे एक महाविद्यालय आहे. अनेक संस्था चालक, त्यांचं नेतृत्व, त्यांचं काम मी कमी मानत नाही. पण दादांचं काम आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीमध्ये किंवा आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अधिक महत्वाचं मला काय वाटतं, त्याचं एक साधं कारण आहे, ज्याचा आपण आता सत्कार केला. ती मुलगी अत्यंत सामान्य कुटुंबातली आणि आज दादांची जयंती आहे. खरं तर ही आदरांजली आहे की त्यांनी उभा केलेलं रोपटं आज CA झाले सामान्य कुटुंबातली. आणि त्यांचा जो अप्रोच होता, त्यांची जी ध्येय होती ती हीच होती की सामान्यातला माणूस शिकला पाहिजे, सामान्यातल्या सामान्यातली मुलगी शिकली पाहिजे. आणि म्हणून औचित्य पण किती असाधारण आहे की त्या मुलीचा सत्कार आपण या ठिकाणी केला. खरं तर हे दादांसाठी अत्यंत अप्रतिम असे आदरांजली आहे असं मला वाटतं. दादांनी शिक्षण संस्था सुरू केल्या आणि त्याचं लोकेशन सुद्धा तुम्ही बघा, अत्यंत ग्रामीण भागातलं लोकेशन आहे. तर त्या संस्था उभ्या राहिल्या नसत्या तर तिथल्या मुली शिकल्या नसत्या, तुमच्या माझ्यासारखी सामान्य कुटुंबातली मुलं शिकली नसती. म्हणून ही जी शिक्षणाची प्रक्रिया आहे ती ग्रामीण भागामध्ये आणण्याचं काम दादांचं आहे. म्हणून 40 वर्षात जे प्रोडक्शन आपल्याकडून निर्माण झालं ते आजच्या आधुनिक महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्याशाखा असतील, सगळी क्षेत्र असतील. कोणी राजकारणामध्ये काम करतंय, कोणी साहित्य क्षेत्रामध्ये काम करतंय, कोणी प्रशासनामध्ये काम करतंय, कोणी सहकार क्षेत्रामध्ये काम करतंय, कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतंय. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या किंवा नव्या महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या प्रक्रियेमध्ये या महाविद्यालयाचं वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळं योगदान आहे. मी सामान्य कुटुंबातला माणूस आहे. मी जर शिकलो नसतो तर इथे उभा राहिलो. म्हणून तुमच्या माझ्यासारखी सामान्य कुटुंबातली शेतकरी, शेतमजूर, वेशपलीकडच्या माणसाला मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचं काम दादांनी उभं केलेल्या संस्थेच्या माध्यमातून झालेलं. ते हायस्कूल असेल किंवा महाविद्यालय असेल, आमच्या सगळ्यांची कुटुंब उभी आहे. म्हणजे इथं काम करणारे सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्यांची कुटुंब उभं राहिले म्हणून त्यांची मुलं शिकली, म्हणून ती नोकरीला लागली. म्हणून हे जे योगदान आहे ग्रामीण भागात शाळांचं, महाविद्यालयाचं अनन्यसाधारण. मगाशी मी येताना आमच्या दगडे सरांबरोबर चर्चा करत होतो, काळ कधी बदलला आणि जरी दादांनी संस्था सुरू केली आणि आज दादा आपल्यामध्ये नाही, पण दादांनी ज्यांच्या हातात ती संस्था दिलेली आहे ही संस्था सुद्धा अत्यंत सक्षमरित्या काम करायला, चालवायचं काम आदरणीय भैयासाहेब करतात. तुम्ही म्हणाल की भैयासाहेबांचं तुम्ही कौतुक करताय,
100% करतो. कारण संस्थेबद्दलची जी तळमळ आहे बाळासाहेबांची ती गेल्या 2-3 वर्षामध्ये मी पाहिली. जेव्हा न्यायचं काम होतं, खरं तर बाहेर सर प्राचार्य होते आणि खरं तर आणखी बाळासाहेब मला असं नम्रपणे सांगू इच्छितो की संस्थेच्या प्रगतीमध्ये मेजर स्टेक होल्डर कोण असतं तर व्यवस्थापनाबरोबर शिक्षक आणि प्राचार्य पण असतात. आणि या सगळ्या लोकांना एकत्र करून संस्था ग्रामीण भागामध्ये चालवणार त्यात अत्यंत जिकिरीची गोष्ट. किती प्रश्न आहेत, किती समस्या आहेत तुम्ही सगळे जाणतात. आपण सगळे उच्च शिक्षण क्षेत्रातील लोक आणि हे असं असताना सुद्धा माझी संस्था चांगली चालली पाहिजे. माझी या शब्दामध्ये मी नसून तुम्ही सगळेजण आहात. कारण या संस्थेवरती 100 संसार चालतात आणि शेकडो हजारो मुलं इथे येतात. मुलं आहेत, ग्रामीण भागातल्या मुली विशेषतः. जे दादांनी जे स्वप्न बघितलं ते अत्यंत नम्रपणे मी सांगतो की भैयासाहेबांनी, काकीसाहेब त्यांचं व्यवस्थापन असेल सगळं अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम चालतंय. म्हणून अशा मुलीचा आपण सत्कार केला. या उच्च शिक्षण क्षेत्रात काम करतो. सीए होणं ही काही साधारण गोष्ट नाहीये. एक काळ सीए ही युपीएससीच्या इक्विव्हॅलंट मानली जाते. ती आजही मानली जाते. एक वेळ एखादा विद्यार्थी युपीएससी पास होऊ शकतो पण ग्रामीण भागातला मुलगा सीए होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यावरती ठराविक लोकांची मक्तेदारी असायची. म्हणजे जे जे लोक व्यापारी आहेत अशा लोकांच्या फॅमिलीमधून जसा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो तसा सीएचा मुलगा पण सीए होतो किंवा व्यापाऱ्यांचा मुलगा सीए होतो. पण या सगळ्या सिस्टम तोडून आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी सीए होती ही या महाविद्यालयाचं म्हणून ग्रामीण भागात मेन स्ट्रीम मध्ये किंवा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 41 वर्ष हे महाविद्यालय काम करत आहे. मगाशी भैयासाहेबांनी उल्लेख केला की नवीन काही अभ्यासक्रम. खरं तर कोणतीही संस्था कधी जिवंत राहते तर तिला काळाबरोबर चालवा, त्याशिवाय ती जिवंत राहते. जिवंत राहणं म्हणजे माणसाचं म्हणत नाही, संस्था जिवंत राहते. त्या संस्थेच्या जिवंत राहण्यातलं कदम साहेब वय किती आहे याच्यापेक्षा ती किती अभ्यासक्रम सुरू करून किती लोकांचं पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये घेऊन ती सुरू केली आहे. मी बघितलंय एक काळ असा होता की त्या पलीकडच्या बिल्डिंग मध्ये ते कॉलेज चालू होतं. आज तुमचं कॉलेज ग्रामीण भागामध्ये म्हणजे माझी आई तुम्ही कुठली चांगली गोष्ट म्हणली की दृष्ट लागण्यासारखी असं म्हणते तसं तुमचं कॉलेज दृष्ट लागण्यासारखं. आणि म्हणून भैयासाहेबांचे तत्कालीन प्राचार्य आहेर सर आणि आता माझे मित्र ज्यांनी आता प्रभारी प्राचार्य म्हणून चार्ज घेतला खूप तळमळीने ही सगळी मंडळी काम करत आहे. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. गोष्ट म्हणजे घटना सांगतो की भैयासाहेबांनी आपण सगळेजण माझ्या महाविद्यालयाला भेट द्यायला आला होता आणि आहेर सरांचा फोन आला की भैयासाहेबांचा निरोप पाहिजे तुम्हाला कॉलेजवर बोलवलं त्यांनी. तर मी पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कामामध्ये खूप व्यस्त असतो. मी गेल्या 3 वर्षात एकही सिंगल लीव घेतली नाही. सेक्रेटरीला बसले एकही रजा घेतलेली नाही. एकही दिवस कॉलेजमध्ये नाही असं होतं. तुम्ही स्वतःला जर आपल्या व्यवसायामध्ये कामामध्ये झोपून दिल्याशिवाय कुठल्याही महाविद्यालयाला संस्थेला यश मिळत. त्याचं एक उदाहरण सांगायचं म्हणून ती इव्हेंट सांगतो. मला सरांचा फोन आला या महाविद्यालयाबद्दल मला का प्रेम आहे, या महाविद्यालयाची माझ्याशी नाळ का अधिक घट्ट होते. तर इथला प्रत्येक घटक हा तन्मनानं काम करतो आणि त्या कामाला एक आपण कुठेतरी सपोर्ट करायला पाहिजे ही भूमिका माझी पण आहे. म्हणून आता माझं कार्यक्षेत्र हे केवळ मुसळाकडे महाविद्यालय नसून त्याच्याबरोबर ही सिस्टर इन्स्टिट्यूशन आहे. गडसिंग महाविद्यालय हे माझं सिस्टर इन्स्टिट्यूशन आहे असं मला वाटतंय. 2-3 दिवस अगोदरच असेल नॅकची कमिटी येणार होती. कमिटी येणार होती आणि मला सरांचा फोन आला की भैयासाहेबांचा निरोप आहे सर तुम्ही येऊन जा. आणि मग त्या दिवशी मी रविवारी निवडला आणि माझं गाव इथंच माझ्या शेजारी तुम्ही ऐकलंच असं वसंत निवड होती आणि जाता होता 1 तासभर थांबवून म्हणलं पण जावं. माझी मुलगी पण त्या दिवशी होती, कधीच येत नव्हती ती माझ्याबरोबर पण त्या दिवशी आली. तर म्हटलं जाऊ आपण 5-10 मिनिटं सरांना भेटून 1 तासभर भैयासाहेबांना भेटून. आणि सरांनी मला 2-3 तास इतकं काम लावलं की मला हलू वाटत नाही. हे सगळं आपण करत बसू आणि तुम्ही सगळ्यांनी अत्यंत मेहनतीनं कष्टानं नॅक सामोरं केलं आणि तुम्हाला नॅकला चांगली ग्रेड मिळाली. मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो, मी मगाशी असं सांगितलं की काळानुरूप ज्या संस्था मार्गक्रमण करत असतात त्याच संस्था अलाईव्ह राहतात. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या संस्था काळानुरूप चालल्या त्या सगळ्या टिकून राहिल्या, त्यातली ही एक संस्था. आपण मगाशी दादांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं स्मार्ट क्लासरूमचं उद्घाटन केलं. या महाविद्यालयातल्या इतिहासातली एक आगळी घटना, वेगळी घटना आहे. आज सगळं जग डिजिटल एज आहे आणि म्हणून आम्हाला उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये डिजिटल एज्युकेशन संकल्पना अंमलात करावी. जे कोणी विचार करत नसेल, अनेक ग्रामीण भागातील महाविद्यालय की डिजिटल एज्युकेशन क्लिक मध्ये आम्हाला आमच्या समस्येचं उत्तर मिळतं. आमचे शिक्षक त्या दोघी भगिनी किती सुंदर त्यांनी हे केलं, प्रेझेंटेशन केलं. मी मागं आमचा एक स्टाफ बसलेला होतं, आरडी गायकवाड, मी लगेच सांगितलं की कुठल्या कंपनीचं आहे बघा आणि आपल्याला पण हे घ्यायचं आहे. म्हणजे हे जे काही अकॅडमिक लिडरशिप तुम्ही करत आहात अलीकडच्या काळामध्ये, विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते आपल्याला दिलं पाहिजे. आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे. मी मगाशी सुराय साहेबांना सांगत होतो, सुराय साहेब आता काळानुरूप बदल, अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे. अभ्यासक्रमामध्ये बदल करता करता आपल्याला स्किल ओरिएंटेड एज्युकेशन सुद्धा देणं गरजेचं आहे. म्हणून नव्या नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती, नव्या नव्या अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना स्टेक होल्डर्सना देणं गरजेचं आहे. आणि आणखी एक घटना मी तुम्हाला सांगतो. एखाद्या सचिवांचं किंवा व्यक्तीचं प्रेम महाविद्यालय बायांनी नवीन, मला वाटतं एक 2-4 कोर्स तुम्ही सुरू केलेले होते, तर तुमच्याच काळामध्ये कुणाच्या मला वाटतंय. आणि मला फोन आला की सर आपल्याला हे करायचे, जोपर्यंत कोर्स तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत सिस्टम साहेब सातत्याने प्रयत्न करतो. मुंबईला जाणं असेल, विद्यापीठात जाणं असेल, शासनाबरोबर चर्चा करणं असेल, या सगळ्या गोष्टी इथल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नवशिक्षण निर्माण करून देणं हाच उद्देश आहे. म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो दोघांचं पण, तुमचं व्यवस्थापनाचं आणि भैयासाहेबांचं, की जे रोपटं आदरणीय दादांनी लावलेलं आहे ते रोपटं सक्षमरित्या स्ट्रेंथन करण्याचं काम तुम्ही सगळे करत आहात. खरं तर आता नवा अभ्यासक्रम तुम्हाला सुरू झालाय. मग तुम्ही सांगितलं की BSc कम्प्युटर सायन्स, अनेक ठिकाणी हा कोर्स नाही आहे. माझ्याकडे सुद्धा BSc कम्प्युटर सायन्स नाही आहे. आपण तो सुरू केलाय आणि इथल्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना डिजिटल एज्युकेशनची प्रेरणा देत आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अनालिटिकल केमिस्ट्री, जॉब देणारी फॅकल्टी, जॉब देणारा कोर्स आहे. आता अलीकडे केवळ BSc केमिस्ट्री होऊन तुम्हाला कोणीही जॉब देणार नाही. इतकी सगळी स्पर्धा जगामध्ये आहे की आता आपण सगळ्यांनी चाळणी लावलेली आहे. चाळणी म्हणतो ना आपण घरात पीठ चालवतो, जे प्युअर आहे तेच प्रत्येक जण घ्यायचा प्रयत्न करतो. मी माझ्याकडे आमच्या 2 वर्षापूर्वी आम्ही अनालिटिकल केमिस्ट्री, आणि आम्हाला सांगण्यात आलं, आम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे फोन येतात, पत्र येतात, आम्हाला अनालिटिकलचा माणूस पाहिजे. केमिस्ट्रीमध्ये खूप काही स्किल्स आहेत. फ्लेम केमिस्ट्री आहे, अनालिटिकल केमिस्ट्री आहे, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. पण कंपनीला लागणारा जो कच्चा माल आहे, रॉ प्रॉडक्ट म्हणून, माल याचा अर्थ आपलं प्रॉडक्ट, विद्यार्थी ते अनालिटिकल केमिस्ट्री म्हणून जातात. म्हणून अनालिटिकल केमिस्ट्रीची तुम्ही निवड करून या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी तुम्ही उपलब्ध करून देत आहे, ही गोष्ट अत्यंत चांगली असते. माझ्या एकूण शैक्षणिक कामाचा आढावा आता सरांनी घेतला. हे कोणताही शिक्षक हा आपण ज्या कामासाठी नेमलेला आहोत त्या अनुषंगाने काम करतो, आणि ते जर का सातत्य तुमच्या कामात राहिलं तर अशा प्रकारचे पुरस्कार आपल्याला मिळत राहतात. मी मगाशी म्हणालो तसं आमचा शिक्षक हा अत्यंत मित्र प्राणी असतो. का असतो तर त्याला कोणाबरोबर संघर्ष नको असतो, बरोबर की नाही? कारण आमच्यावरती एक मॉरल बंधन असतं. आणि म्हणून संस्था आणि शिक्षकेतर कर्मचारी जर का हातात हात घालून काम करायला लागले तर अशा प्रकारचं अत्यंत अल्प काळामध्ये हे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय उभं राहिले. अशा प्रकारचं यश आपल्या सगळ्यांना मिळायचं. मी तुमच्या सगळ्यांचं काम नॅकच्या अनुषंगाने बघितलं. म्हणजे इथला CSBचा प्राध्यापक असेल किंवा टेम्पररी शिक्षक असेल, तो सुद्धा दीर्घकाळ महाविद्यालयात बसून काम करत होता. हे जे कोऑर्डिनेशन संस्था आणि स्टाफचं आहे ते असंच इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा राहिलं पाहिजे. मी मगाशी NAP च्या अंमलबजावणीची चर्चा करत होतो.
आज आपण एका खरं तर उच्च शिक्षण क्षेत्रातली ही वेगळी अवस्था आपण पुढे घेऊन चालतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा व्यवस्थापन समितीचा सदस्य असल्यामुळं जवळपास 966 महाविद्यालयांमध्ये अशी आम्ही अंमलबजावणी करतो. पायाभूत सुविधांचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या कोर्सच्या सुरू करण्याचा प्रश्न असेल, पीजीचे कोर्सेस असतील, यूजीचे कोर्सेस असतील, एक मेजर स्टेक होल्डर म्हणून आज व्यवस्थापनाची जबाबदारी आपल्याला म्हणजे या सगळ्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये काही महत्वाचे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे जबाबदार घटक आहेत. त्यामध्ये शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, प्राचार्य आहेत, समाज घटक आहे, विद्यार्थी आहे आणि संस्था चालक. आणि म्हणून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे इन्कल्केशन करणं जे नवं आहे, जे समाज चिंतन करणार आहे. माझ्या अलीकडच्या काळामध्ये शिक्षण हे नोकरी दिलंच असं नाही. म्हणजे पारंपरिक शिक्षण हे आता नोकरी दिली की नाही याची शाश्वती आपल्याला देते. म्हणजे आमचा इतिहासाच्या विद्यार्थ्याला पुढं त्याच्या ज्या क्षेत्रात तो करिअर करतोय त्याला त्या क्षेत्रात करिअर होईल की नाही माहिती नाही. साहित्याच्या क्षेत्रात करिअर, इव्हन अलीकडचं जे पारंपरिक एज्युकेशन आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, हे शिक्षण आम्हाला नोकरी देणारं शिक्षण नाही. म्हणून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले, या सगळ्या शिक्षणाला स्किल ओरिएंटेशनची आम्ही जोड दिलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या शिक्षणाच्या सिलेबस मध्ये आम्ही कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाची जोड देऊन नवा समाज, नवी पिढी ही शिक्षणानं महत्वपूर्ण असेलच, परंतु ती कौशल्यावर आधारित असलेली पाहिजे. म्हणून असे नवे नवे कोर्स आता इथून पुढच्या काळामध्ये ह्या करिक्युलमचा भाग म्हणून आपल्याला सुरू करावे लागतील. आणि ते तुम्ही सुरू करणार आहात. आपले जे बलस्थान आहे त्यामध्ये अनेक काही गोष्टी सातत्यानं मला अप्रिशिएट होतात. त्यामध्ये तुमचं जे स्पोर्ट डिपार्टमेंट ते सुद्धा नेहमी चर्चेत राहणारं डिपार्टमेंट आहे. अनेकदा मी वर्तमानपत्रात बातम्या वाचतो, तुमच्या सगळ्या इव्हेंटच्या बातम्या वाचतो. तुमचं कल्चरचं डिपार्टमेंट अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे एकूणच सगळे स्टेक होल्डर हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. म्हणून या सगळ्या महाविद्यालयाची प्रगती होत राहते. खरं तर मला एक गोष्ट माहिती आहे की भरतीच्या अनुषंगानं शासनाचं धोरण अजून आपल्याला अनेक अनुकूल नाही, पण अल्प उत्पन्नाच्या जोरावरती आपण सगळे वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे कोर्सेस सुरू करताय. आणि इथून पुढच्या काळामध्ये सगळ्याच महाविद्यालयाला, शहरातलं असेल, ग्रामीण भागातलं असेल, आता बॅरिकेड राहणार नाही. महाविद्यालय, कॉलेजेस राहणार. त्यामुळं आपल्या सगळ्यांना आपल्या बळावरच सगळी महाविद्यालय चालवावी लागणार आहेत. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा नवे कोर्स, कौशल्याधिष्ठित कोर्स, छोटे कोर्स म्हणजे ट्रेनिंग कोर्स असतील, सर्टिफिकेट कोर्स असतील, किंवा काय म्हणू आपण डिप्लोमा असतील, या सगळ्या गोष्टींच्या जोरावरती आपल्याला पुढे जावं लागेल. 41 वर्ष हे महाविद्यालय ही संस्था सातत्यानं सामान्य माणसाच्या उत्थानासाठी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी, त्यांच्या करिअरसाठी झगडते आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अत्यंत खंबीरपणे स्वतःच्या ताकदीवरती नव्या आव्हानांना सामोरे जाऊन डिजिटल एज्युकेशन असेल किंवा स्किल ओरिएंटेड एज्युकेशन असेल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल, हे घेऊन आपण सगळेजण निश्चित रूपानं पुढची पिढी घडवण्यासाठी सज्ज व्हाल. आपण अल्पकाळातच आता 7-8 वर्षातच सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करणार आहे. त्या काळामध्ये सुद्धा महाविद्यालयाची एक नवी ओळख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्युडिशियलमध्ये असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण मला हा पुरस्कार दिला, पहिला पुरस्कार इतिहासाच्या माणसाला इतिहासातली ऐतिहासिक घटना करता आहे, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि अत्यंत नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारतो आणि म्हणतो धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या पुरस्काराची थाप ही निश्चित आमच्या सर्वांसाठी मोर्चा त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी मी प्रामाणिकपणे नमूद करतो की आमची संस्था ही अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी प्रेरणा ही आम्हाला ती देत असते. यानंतर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर अंकुशराव आहेर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान झालेले इंदापूर तालुका ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पदाधिकारी सर्व, आज प्रथमतः
या संस्थेनं, माझ्या संस्थेनं विश्वास नावाचा प्रथम पुरस्कार देण्याचा जो प्रयत्न केला आणि त्या पहिल्याच कार्यक्रमासाठी माझे मित्र प्राचार्य वायदंडे सर त्यांचा या ठिकाणी विचार केला आणि त्यांना हा पुरस्कार दिला. त्याबद्दल त्या इंदापूर तालुका ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं मी आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझे मित्र वायदंडे सर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये व्यवस्थापनाचे माजी आजी सर्व पदाधिकारी तसेच माजी प्राचार्य, माजी प्राध्यापक या सर्वांचं आणि या कालावधीमध्ये असणारे सर्व कार्यरत प्राचार्य अगदी CSP पासून प्राध्यापक मंडळ या सर्वांनी या महाविद्यालयाच्या विकासासाठी प्रचंड योगदान दिलेलं आहे, ऊर्जा दिलेली आहे आणि या ऊर्जेमध्ये अलीकडील काळामध्ये या महाविद्यालयाचं विकासाचा वेग किंवा वाटचालीचा वेग हा प्रचंड वाढलेला आणि या प्रचंड वाढीसाठी महाविद्यालयासाठी व्यवस्थापनानं भरपूर सहकार्य केलेला ऊर्जा आहे. त्या ऊर्जेमध्ये भर म्हणून इंदापूर तालुक्याच्या या विकासासाठी माझे मित्र वायदंडे सर यांनी मागच्या 8 वर्षापासून मी स्वतः पाहिलेला आहे, प्रचंड सहकार्य केलेलं आहे. रात्री अपरात्री या महाविद्यालयासाठी वायदंडे सरांना बराचसा त्रास व्यवस्थापनाच्या माध्यमातून किंवा महाविद्यालयाच्या माध्यमातून मी दिलेला आहे आणि केव्हाही वायदंडे सरांना याच महाविद्यालयाच्या नव्हे तर कुठल्याही महाविद्यालयाच्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण संपर्क केला तर जर कामात असतील तर नंतर केव्हा तरी सायंकाळी सूर्यास्त होईपर्यंत त्यांचा फीडबॅकचा फोन येत होता. काय म्हणायचं सर तुम्हाला, म्हणजे इतकं काळजीपूर्वक त्यांचं कम्युनिकेशन हे सर्वत्र आहे. आणि या महाविद्यालयासाठी जे आता पदव्युत्तर 2 कोर्सेस आणि पदवीपूर्व 1 कोर्स MSc एनालिटिकल केमिस्ट्री आणि M.Com MA साठी अर्थशास्त्र आणि BCA हे कोर्स देण्यासाठी प्रचंड आपले पायाभरणीपासूनच सहकार्य वायदंडे सरांचं. अगदी 30 सप्टेंबरला ऍप्लिकेशनच्या लाईन्स बंद होतात, त्या लाईन्स बंद झालेल्या असताना सुद्धा त्या लाईन्स ओपन करण्यापासून तर कालच्या डिक्लेरेशन पर्यंत सर्वच्या सर्व सहकार्यामध्ये वायदंडे सरांचा प्रचंड मोठा हातभार लाभलेला आहे. व्यवस्थापनाने युनिट चालू करण्यासाठी प्रयत्न करणं साहजिकच आहे, परंतु त्या प्रयत्नामध्ये एक्सटर्नल फॅक्टर म्हणून वायदंडे सरांनी प्रचंड सहकार्य या कामासाठी दिलेलं आहे. या कामासाठी दिलेलं असल्यामुळं मी संस्थेच्या वतीनं एक व्यक्त करतो की आम्ही तुमच्या ऋणामध्ये सदैव राहू. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांच्यामध्ये तात्यासाहेब घाटे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय भैयांना विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करावा. तात्यासाहेब घाटे सरांना विनंती आहे आपण या ठिकाणी या सन्मानाचा स्वीकार करावा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचे या ठिकाणी स्वागत करायचं. यानंतर जास्त वेळ न दवडता महाविद्यालयाचे सन्माननीय प्रभारी प्राचार्य डॉक्टर विजय केसकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावं. तत्पूर्वी एक सूचना आहे, विनंती आहे. आपले जे सर्व निमंत्रित अतिथी आहेत त्यांच्या चहापानाची व्यवस्था संस्था कार्यालयामध्ये केलेली आहे, आपण त्याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. नमस्कार. स्वर्गवासी अर्थात विश्वासराव दादा रणसिंग यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. विचार करत होतो या दिवसाचा. मागच्या महिन्याभरामध्ये
भैयासाहेब, आम्ही आणि ही सगळी टीम प्रचंड कष्ट घेऊन या अमूर्त दिवसाला सामोरं जाण्यासाठी सज्ज होतो. मनापासून अत्यंत आनंद होतोय की अनेक गोष्टी मी मागायच्या ठरवल्या आणि त्यांनी सहजपणे मान्य केल्या. बाहेर पाऊस का पडत असावा असाही मला विचार पडला. कदाचित काकी पाऊस असा म्हणतोय की या माणसाला मी उगच नेलं, तो माणूस आज जिथं पाहिजे होता त्यांनी बघितलं असतं ते काय चाललंय ते. दादांची आठवण येतेच आहे. दादांच्या या जयंतीच्या निमित्ताने इथूनच सर्वश्री दादांना मी आश्वस्त करू इच्छितो की दादा, तुमच्या कृपाछत्राखाली ही संस्था वाटचाल करते आणि या वाटचालीमध्ये आमचा खारीचा वाटा, योगदानाचा वाटा आम्ही सगळे देतोय. तुम्ही तिथून आम्हाला निश्चितपणे आशीर्वाद द्या हीच विनंती करतो. या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती आनंदिका किरण सिंग, उपाध्यक्ष प्रकाश बापू कदम, आत्यांच्या रूपाने मी कालच भैयासाहेबांना म्हटलं की आत्या इथं येत आहेत याचा अर्थ दादांचा अंश इथे येतोय. बोलता बोलता त्या म्हटल्या की आम्ही 6 भावंड आणि 5 भावंडामध्ये मी एकटीच बहीण होते. अगदी गमती जमती किंवा मारामाऱ्या या सगळ्या गोष्टी ऐकताना मला फार भारी वाटलं. दादांची प्रतिकृती मला बघायला मिळाली. आत्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, सर्व विश्वस्त या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. या ठिकाणी भगिनी या ठिकाणी आलेल्या होत्या रामराव रणसिंग आणि शंकरराव रणसिंग यांच्या भगिनी इथं आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. मुसा काकडेचे व्यवस्थापन समितीचे सेक्रेटरी सचिव साहेब यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, माजी प्राचार्य डॉक्टर आहेर सरांचे या ठिकाणी आभार मानतो. सर्व विश्वस्तांच्या आभारानंतर आमच्या एक स्टाफ बराच होता या ठिकाणी आलेला. भैयासाहेब अनेक प्राध्यापक येऊन गेले. विशाल सर असतील, काजी सर इथे बसले, काजी सर असतील, भास्कर सरांचा मला फोन आला, कांबळे सरांचा फोन आला, त्या सर्वांचे मी आभार मानतो. संस्थेचे ओएस, दोन्ही ओएस, माझे ओएस केदार बापू आपण त्यांना म्हणतो, त्यांचे आभार. शिवाजीराव कदम सर यांचे आभार मानतो. पत्रकार बंधू यांच्याशिवाय आमचा ITGP परिवार अधुरा. भैया बऱ्याचदा म्हणतात की आमचीच माणसं आहेत. आम्हाला प्रसिद्धी देणं, महत्वाच्या बातम्या पोहोचवणं, चांगल्या बातम्या पोहोचवणं हे सगळं यांच्यामुळे शक्य आहे. काल सुद्धा भैयासाहेब अनेकांनी आपल्या मीडियामधून आणि बातमीमधून सर अनेकांनी या सगळ्यांचा ओघ घेतला आणि फार चांगली प्रसिद्धी दिली. तेव्हा इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय निळकंठजी मोहिते, आमचे स्नेही, दैनिक प्रभात आणि दैनिक सामनाला ते काम करतात. मोहिते सर महाविद्यालयाच्या वतीनं आणि माझ्या वतीने मी आपले विशेष आभार मानतोय. दैनिक पुण्यनगरीचे संतोष धैदुले सरांचे आभार. महाशाही न्यूजचे संभाजीराव रणोरे यांचे आभार. शिवकल्याण न्यूजचे शहाजीराजे भोसले यांचे विशेष आभार. लोकमतचे उदयसिंह देशमुख यांचे आभार. पाहिजे सर आमचे विद्यार्थी आणि पत्रकार यांचे विशेष आभार. वाळवा क्रांतीचे तात्याराम पवार यांचे मी विशेष आभार मानतो. बाळासाहेब कवळे आमचे स्टाफ मेंबर आहेत आणि त्यांचेही पत्रकार म्हणून मी आभार मानतो. प्राध्यापक कपिल कांबळे मराठी शिकवतात. माझा विद्यार्थी, आमचा विद्यार्थी आणि तेही पत्रकार आहेत. इथं 3 जण असे आहेत की जे पत्रकारामध्ये काम करतात, तरी आमच्या स्टाफ मध्ये ते सहकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. तात्यासाहेब घाटे यांचे मी विशेष आभार मानतो. आणि ज्या आईनी तिला इथं घडवलं होती सांगताना मला शाळेहून म्हटले, वडील गेल्यानंतर ती नाही म्हणत होती, पण प्राध्यापक कांबळे सरांच्या प्रेरणेने पुढे न्यायचा प्रयत्न त्यांनी केला. आणि आईचे विशेष आभार, प्रज्योतीचे विशेष आभार, सर्व पत्रकारांचे आभार. आमचे संयोजक मसोबाची वाडी आणि तावशीच्या विद्यालयांचे सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. समाजातून आलेले अनेक जण या ठिकाणी आहेत. रक्तदानासाठी भैयांनी कुणाला आवाहन केलं होतं, मला वाटतं
ती सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार मानत संयोजकांनी म्हणजे पहिल्यांदाच आम्ही प्रयोग केला की सर्वच्या सर्व कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कमिटी स्थापन केली, कार्यक्रम संयोजन कौशल्याची, आणि त्याची सर्व सूत्र डॉक्टर सुहास भैरट यांनी हाती घेतली. त्यांच्या सर्व टीमचे सूत्रसंचालन असेल, इथली व्यवस्था असेल, क्लिप असेल, तिकडून इकडं त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं चाललेलं होतं. सर्व प्राध्यापक इतर कर्मचारी तिथं स्मार्ट क्लासमध्ये प्रेझेंट करताना माहिती सर आम्हालाही माहिती नव्हतं की ही मुली आमच्या प्राध्यापक मुली इतक्या चांगलं प्रेझेंट करते. आम्हालाही त्या ठिकाणी काही सूत्र समजले, त्यांचे विशेष आभार मानतो. या हॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार. हा परिसर कालपासून सुसज्ज करण्यासाठी अगदी झाडं कटिंग करण्यापासून कदम सर, भैयासाहेब रोज सकाळी 8 ते संध्याकाळी 7 आम्हाला घरी जायचं असलं तर आम्ही त्यांच्याबरोबर 7 वाजेपर्यंत मागच्या 8 दिवस झालं थांबतोय. या सगळ्यांचे कुंड्या लावण्यापासून ते सगळ्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. ज्ञात अज्ञात सर्व स्त्रोतांचे विशेष आभार मानतो. वायदंडे सरांच्या या पुरस्कार स्वीकारण्याने खरं तर ते आरेवेळे घेत होते की मला नको. निळकंठ मोहिते सर ते असं म्हणत होते की मी एखाद्या म्हणण्यापेक्षा माझी कुलगुरूंना किंवा आताच्या कुलगुरूंना आमंत्रित करतो. भैयासाहेबांनी आम्ही घाबरलो की त्यांना बोललो तर केवढी मोठी यंत्रणा लावावी लागेल. आमच्या घरातला माणूस आम्हाला पाहिजे होता. आमच्या घरातल्या माणसाने हा पुरस्कार स्वीकारण्याचा विशेष आनंद आहे. डॉक्टर देवीदास वायदंडे सरांना, गुळी सर असतील, मी असेल, आम्ही एका घरातले त्रिकूट आहोत. त्यांना इथून पुढे सुद्धा जगताप सर आम्ही गोड त्रास देणार आहे. वायदंडे सरांचे विशेष आभार मानतो, कारण या महाविद्यालयाची रथाची चाकं ज्यावेळेस गती घेतील त्यावेळेस आपण त्या रथाला ओढणारे आपण सगळे सारथी आहोत. तुमच्या सारथ्याची आम्हाला गरज आहे. हा पुरस्कार स्वीकारला यासाठी प्राचार्य म्हणून आणि संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मी आपले विशेष आभार मानतो. या सर्व आभारामध्ये आपल्या सर्वांच्या सत्कार स्वीकारल्यामुळं आम्हाला विशेष आनंद झालाय. आभाराचा भार कशाला, फुलांचे हार कशाला, हृदयाच्या दाराला दार कशाला, तरीही या दारातून डोकावर मी सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्व 5 मिनिट आपण थांबायचंय.